एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. तर हा आहे पार्ट 4 ऑफ श्रीवर्धन. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. कुठे बसली एवढ्या खुर्च्या घेऊन? काय ग, कसं वाटलं सई तुला पिक्चर खेळून? मज्जा आली का? सईच्या नाकातोंडात एवढं वेळेस पाणी गेलंय का बस कधी. काय ग सई, तर जेवण घेऊन आलाय बघा काका. आता एक पूर्ण सुरमई आणलेली इथे फ्राय करून. अजून काय ग, ती खायला सुरुवात पण केली. कशी अब्बा? छान आहे. इथे तांदळाची भाकर आई सगळ्यांना वाढती. तर आम्ही ना कोळंबीची भाजी बनवून आणली होती आणि भाकर आणली होती भाजीसोबत खायला. सुरमईची टेस्ट खरंच खूप छान होती. मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो खाऊ गल्ली एक्सप्लोअर करायला. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रीवर्धन बीचच्या इथली खाऊ गल्ली, जिथे की भरपूर सारे स्टॉल्स लागतात खायबाईचे. म्हणजे की आम्हाला वेगळा बीचचा रस्ता आहे आमच्या रिसॉर्टवाल्यांकडून, पण बाकी जे लोक दुसऱ्या रिसॉर्टला राहतात ना ते ह्या रोडने येतात. तर इथे खूप सारे स्टॉल्स लागलेले आहे. तर हा एक नंबरचा स्टॉल मी तुम्हाला दाखवला ना, तिथलं जेवण खरंच खूप छान आहे. घावणे तर एक नंबर आहे तिथले. आणि इथे शोरमा, वे मोमोज, त्याच्यानंतर स्प्रिंग पटॅटो, अजून पण खूप सारे स्टॉल्स होते, तुम्हाला मी दाखवले. वडापाव, अंडा भुर्जी, त्याचे पण सगळे स्टॉल्स होते. कारण लोक पाण्यातून खेळून येतात आणि मग त्यांना भूक लागतेच. आणि इथे बघा गोळ्याचा पण स्टॉल होता. गॉगल्स वगैरे लहान मुलांसाठी पाण्यामध्ये मातीमध्ये खेळायला ते बकेट वगैरे भेटतं ना, ते पण होते. कॅप्स होते, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या दाखवायला. आणि चहाचे तर तिथे तिथे टपरी होती आणि गुळाचा चहा पण होता. आणि खूप भारी अशी खाऊ गल्ली होती, म्हणजे की खूप छान टेस्ट पण होती. आणि इकडे बघा सुकट होतं, इथे सोडे, बोंबील आणि हे झिंगे होते सुकवलेले, ते पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात. असं विकायलाच इथे होतं. त्याच्यानंतर बुट्टान ते खूप साऱ्या वस्तू होत्या. आणि आपले बीचसाठी ते फॅन्सी कपडे राहतात ना, ते पण इथे विकायला होते. परत नारळ पाणी पण होतं आणि खूप छान होते नारळ पाण्याची टेस्ट, आम्ही पण पिलं होतं. तर हे बघा खूप सारे कपडे आणि छान छान आहे. ज्यूसचे पण भरपूर आयटम आहे. आणि खाऊ गल्लीच्या पुढेच इथे एक रेस्टॉरंट पण आहे, तिथे पण छान होतं. आम्ही तिथून कोल्ड्रिंक घ्यायला गेलो होतो आमच्या दोघींसाठी. तर हे सगळे स्टॉल्स मी तुम्हाला दाखवले आणि हे टुरिस्ट आलेले होते आत्ता इथे. तर चला मग हे बघा आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि इथे ना बीचची माती होती आणि सैलान मला खूप छान वाटलं. हे दोघं लहान पोरं तिथे खेळत होते आणि इथे भरपूर सारे आयटम्स खायला होते. मग त्याच्यानंतर इथे बाहेर एक टपरी होती, तिथून आम्ही कोल्ड्रिंक घेतली. कारण ही 7 अप पिती मस्त. हे बघा मी ही ड्रिंक घेतली आहे. आमचं कोल्ड्रिंक पिऊन झालं. इथे बघा एक शॉप आहे जिथे आंबावडी भेटते. हे बघा आंबावडी, ती ना आंबावडी आहे जी आम्ही मागे ना अलिबागला घेतली होती आणि ती खूप टेस्टी लागते. थांबा आपण आता घेऊ. हे बघा आंबावडी म्हणजे चॉकलेट. मँगोचं फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. बघा हे असे सॉफ्ट खूप टेस्टी आहे. दात होते सोडा पिल्या म्हणून असं वाटतं. अगं कागद काढ ना. आंबावडी खाल्ली. त्याच्यानंतर अचानक प्लॅन बनला की आपण जाऊ आरवी बीचवरती. तर आरवी बीच हा श्रीवर्धनपासून फक्त 7.5 किलोमीटर लांब आहे. आरवी बीच हा व्हाईट सँडचा आहे. 6 किलोमीटर बीच पसरलेला आहे आणि पूर्ण व्हाईट सँड आहे. आणि बीचच्या शेजारूनच कोस्टल रोड पण जाते आणि तुम्ही गर्दी बघू शकता. आणि ही त्यांची स्टार्टिंगची सँड होती
मला पण बघून जरासं चकितच वाटलं की ते शंख शिंपलेचे तुकडे झालेले होते स्टार्टिंगला. तर मी तुम्हाला सगळ्यांसोबत पण शेअर केलं. आणि आम्ही ज्या स्पॉटला म्हणजे बीचच्या इथे गेलो होतो ना, तिथल्या साईडला मला ना छोटे छोटे शंख शिंपल्यांमध्ये ना खेकडे दिसले, म्हणून आम्ही पाण्यात जायचं पण टाळलं. कारण की थोडीफार भीती ते सगळ्यांनाच वाटते. आणि सँड खरंच चांगली होती, म्हणजे स्टार्टिंगलाच ते तुकडे होते शंख शिंपल्याचे, नंतर सँड ॲज युजल होती. भरपूर सारे लोक होते. आणि वरती जे स्टॉल्स आहे ना, त्या स्टॉल्समधल्या एक आजी आल्या होत्या उकडीचे मोदक घेऊन, पण ते दाखवायचे राहिले. तर ते उकडीचे मोदक घेऊन आल्या होत्या. तिथे सगळे विकतात बीचवर येऊन. तर खूप छान असे उकडीचे मोदक होते. आणि इथली माती ना, मी उभी राहिल्यावरती थोडीशी खाली जायला लागली होती, पण मला भीती वाटत होती. आणि खूप मजा आली आम्हाला ह्या आरवी बीचवरती. बीच तसा छान आहे, पण फोटोशूट वगैरेसाठी खूप भारी बीच आहे. आम्ही पण इथेच फोटोशूट वगैरे केलं. आणि मी पण इथे जरा ॲस्थेटिक शूट्स करत होते. गाईज पाण्यामध्ये छोटे छोटे खेकडे शंकांमध्ये, म्हणजे ते डायरेक्टली हलताय. आम्ही तर पाण्यात जाऊ नाही शकत. हा तुम्हाला हे बघा किती मोठा खेकडा आहे. छोटे छोटे पाणी. तर फायनली आमच्या लिस्टमध्ये अजून एक बीच आम्ही कवर केला, जो की आरवी बीच होता. आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला सांगा. आणि खरंच खूप छान असा बीच होता, आम्ही पण बघितलं आणि तुम्हाला पण बघितलंच असेल. तर आजसाठी एवढंच. उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.